स्वराज्याची पहिली राजधानी, एक असा किल्ला जो अजिंक्य होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात जास्त सहवास असणारा असा कोणता किल्ला होता आणि तो स्वराज्याची राजधानी कसा झाला, चला पाहूया। नमस्कार मंडळी, मी आयुष बोराडे आणि तुम्ही पाहताय स्वराज्य संघर्ष, एक अशी एपिक सिरीज ज्याच्यामध्ये आपण रायरेश्वराच्या शपथेपासून ते रायगडावरच्या राज्य अभिषेकापर्यंतचा जो स्वराज्याचा प्रवास आहे तो पाहणार। हा आहे एपिसोड 3, स्वराज्याची राजधानी। मित्रांनो, आता महाराजांनी तोरणा किल्ला काबीज केलाय, त्यानंतर त्यांचं लक्ष पडतं ते तिथून 3-4 मैलावर असलेल्या मुरुमगडाकडे। तोरणा हा किल्ला 12 मावळातील कानदखोरे या मावळात होता व मुरुमगड हा गुंजन मावळात। असा हा 12 मावळांचा भाग शहाजीराजांकडे मोकासा म्हणून होता। शिवरायांनी गड ताब्यात घेऊन त्याचं सगळीकडून निरीक्षण केलं। निरीक्षण केल्यावर महाराजांना समजलं की ह्या किल्ल्यावर शत्रूंनी सरळ हल्ला करणं कठीण आहे, कारण या किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण म्हणून डोंगराचा मोठा घेरा होता। किल्ल्याची चढाण दुश्मनाला नाकी 9 आणणारी होती। जागा देखील मावळ आणि कोकण यांच्या मध्यावर, दोन्हीकडचं राजकारण समतोल राखणारी। पूर्वीकडे जहागिरीचा मुलूक, पश्चिमेकडे तळकोकण आणि उत्तर दक्षिणेला मावळ मुलूक। महाराजांनी निश्चय केला आणि 7व्या दिवशी दगड कोरणारे पाथरवट, लाकडी काम करणारे सुतार, लोखंडी साहित्य बनवणारे लोहार, मशाल, तेल व इतर गोष्टी पुरवणारे लोणारी, रक्षणासाठी हत्यार बनवणारे पानाडे व तेव्हाच्या काळाचे सिव्हिल इंजिनियर म्हणजेच दुर्ग रचनाकार या सगळ्यांची गडावर गर्दी झाली। सर्वांनी आपल्या आपल्या कामाला सुरुवात केली। मित्रांनो, लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं की महाराजांना तोरणा किल्ल्यावर गुप्तधन सापडलेलं, त्याचाच उपयोग त्यांनी ह्या कामात केला। मित्रांनो, तुम्ही आधीचे व्हिडिओ नसतील बघितले तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, पहिले ते बघा, म्हणजे तुम्हाला ह्या छोट्या पॉइंट्सला कनेक्ट करताना इझी पडेल। काही काळातच कारागिरांनी संजीवनी, सुवळा आणि पद्मावती माची उभारल्या, भक्कम तटबंदी केली, बुरुज उभे राहिले व मधोमध बाले किल्ला देखील उभा राहिला। मराठ्यांच्या किल्ल्यात बाले किल्ल्याला सर्वात जास्त महत्व असायचं। मित्रांनो, बाले किल्ला म्हणजे काय तर किल्ल्याचा सर्वात मजबूत आणि सर्वात सुरक्षित भाग, त्यामुळे मराठ्यांच्या किल्ल्यात याला सर्वात जास्त महत्व भेटायचं। मित्रांनो, एका किल्ल्यावर यायला जायला बरेच मार्ग असतात जे वेगवेगळ्या जागेवरून येतात। या राजधानीला देखील होते। उत्तरेकडे पाली दरवाजा, पूर्वीकडे गुंजवणे दरवाजा आणि पश्चिम दक्षिणेला आळू दरवाजा। या सर्वांव्यतिरिक्त 17 वर्षांच्या महाराजांनी आपत्कालीन चोर दरवाजे देखील बनवले होते, ज्या कारण पुढे कधी शत्रूचा हल्ला झाला व परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तर तिथून महाराजांची आणि मावळ्यांची सुखरूप सुटका होईल। महाराजांची विचारशक्ती आणि दूरदृष्टी अशी होती म्हणून ते शत्रूच्या नेहमी 2 पावलं पुढे असे। शिवरायांनी स्वराज्याची राजधानी म्हणून मुरुमगडाला निवडलं तेव्हा जिजाऊ त्यांना म्हणाल्या, राजधानीचं ठिकाण लोकांना सोयीचं वाटावं परंतु गनिमाला अडचणीचं, जागा दुर्गम व अजिंक्य असावी। जिजाऊंनी महाराजांना कायम शिकवलं की परकीयांना गडकिल्ल्यांची किंमतच नाही ना त्यांना त्याची काळजी आहे। त्यांना हा सह्याद्री अडचणीचाच, परंतु तुम्हाला किल्ल्यांची जाणीव असू द्या, कारण गनिमासमोर ठाम उभं राहण्यात हेच दुर्ग आपल्याला ताकद देतील आणि सह्याद्री हा आपला असा मित्र आहे जो सोबत असताना आपल्याला इतरांची गरजच नाही। हे सगळं होता महाराजांनी जिजाऊंना विचारलं की गडाचं नामकरण देखील आपणच करावं। तेव्हा त्या म्हणाल्या, शिवबा, भविष्यात तुम्ही अनेक गड घ्याल, मुलूक घ्याल, राज्य निर्माण कराल, राजे व्हाल, पण हा किल्ला या सर्व प्रवासाचा साक्षीदारही असेल आणि साथीदारही असेल, तेव्हा याचं नाव तुम्ही राजगड असं ठेवा। गडांचा राजा आणि राजांचा गड तो राजगड। मित्रांनो, स्वराज्याची पहिली राजधानी तर राजगड झाला, पण स्वराज्याला दुसरी राजधानी देखील होती, त्याचं नाव तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला स्वराज्याचा हा थरारक प्रवास अनुभवायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व इतर रील्स, अपडेट्स आणि फॅक्टसाठी माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय शिवराय।